कृपापूर्ण नेत्रस्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामी चरणी मन सहज दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार, कोण राहील निराधार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, तुझ्या भविष्याची जी तुला आशा आहे ती पूर्ण करणारे आशीर्वाद मी आज तुझ्यापर्यंत घेऊन आलो आहे. तुझ्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे. तुला आता ते उपचार प्राप्त होतील. आता तुझा विजय निश्चित आहे. तू जे कष्ट करत आहेस ते सर्व काही मी पाहत आहे. तुम्हाला ती आर्थिक वाढ हवी आहे. त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते तुम्हाला खूप लवकरात लवकर प्राप्त होणार आहे. तुमचे भविष्य उत्तम आणि उज्ज्वल आहे. देवदूत आज तुम्हाला सांगत आहे, हार तुम्ही काढून टाका तुमच्या मनातून. जीवनात तू खूप काही आता आनंदाचेच क्षण अनुभवशील बाळा. या कठीण परिस्थितीचे सुंदर रूपांतर आता मी करणार आहे. तुमची वाट पाहत असलेल्या आशीर्वादासाठी स्वतःला तयार करा. येणारा महिना आशीर्वादाने अफाट यश, आर्थिक वाढ, नवीन संधी आणि प्रेमाने आनंदाने भरलेला महिना असेल. ज्याची तुम्ही वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. सज्ज असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. कारण देव कधीच आपल्या प्रिय भक्ताला निराश करत नाही. खूप काही प्रगती होताना दिसत नसेल तर घाबरू नका. देवावर आणि देवाच्या दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा. देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी अफाट प्रमाणात घडत आहेत. जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ आहे त्यांनी हा संदेश न चुकता शेवटपर्यंत ऐकावे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नये. स्वामी खूप काही बदल तुमच्या जीवनात परिवर्तनासाठी घेऊन येत आहेत. ते मनापासून स्वीकार करा. तुम्ही जर हा संदेश मनापासून स्वीकार केला तर देवाची अनंत कृपा तुमच्यावर होईल. तुमची संकटे दूर होऊन तुम्हाला ते मार्ग दिसतील जे मार्ग तुम्ही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात. देव तुमच्यासाठी चमत्कार करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुम्हाला काही घटना आज जरी दिसत नसल्या बाळांनो, काही परिवर्तन जरी दिसत नसले तरी देवाचे कार्य पडद्याआड सुरू आहेत. तुम्हाला ते जरी दिसत नसले तरी ते तुमच्यासाठी तुमच्या नकळत का होईना घडत आहे आणि देव तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी आणू इच्छितो. यावर ज्याचा कोणाचा विश्वास असेल त्यांनी होय असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. देवाकडे तुमच्यासाठी काहीतरी खास चमत्कार आहे. देवाने तुमच्या परिस्थितीसाठी एक प्रगतीचा मार्ग निवडला आहे. पडद्यामागे जे घडत आहे ते फक्त तुम्ही पाहाल तर तुम्ही नाचाल, ओरडाल, आनंदाने उत्साहित व्हाल. कारण देव तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच फक्त कार्य करत आहे. देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. आज जर देवाचे कार्य तुम्ही पाहिलेत तर तुम्ही देवाचा गौरव कराल. परमेश्वर तुमच्यासाठी आणि तुमच्या बाजूने तुमची बाजू राखत आहे. परमेश्वर तुमच्या मदतीला आज इथे उपस्थित आहे. तुम्ही मनातील इच्छा सांगा की देवापुढे तुम्ही ती प्रकट करा आणि त्यानंतर देवाचा चमत्कार अनुभवा. आशीर्वाद प्राप्त करा. देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. देव अलौकिकपणे तुमच्या जीवनात कार्यरत आहे आणि तुमच्या सर्व इच्छा आज देव पूर्ण करू इच्छितो. तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊ इच्छितो.
जसे तुम्हाला माझे आर्थिक आशीर्वाद मिळतात तसेच परत देण्याचे तुम्ही लक्षात ठेवा. तुमचा केवळ राहणीमानच नाही तर तुमच्या देणगीचाही दर्जा तुम्ही वाढवा. तुमचे विचार तुम्ही उंच ठेवा. माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत बाळा, कारण तू माझा लाडका भक्त आहेस. विश्वास असल्यास मी देवाचा लाडका असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. जे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे देव तुम्हाला इथून पुढे तेच देणार आहे. देव असे मार्ग आता तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे तुमचा आर्थिक स्तर उंचवणार आहे. देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून तुम्हाला प्रगतीचे द्वार दिसून येतील. ते प्रगतीचे मार्ग अनंत असतील जे तुमच्यासाठी कधीही बंद न होणारे आहे. देव म्हणत आहे की बाळा, तू पुढे पाऊल उचल, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या पाठीशी उभा असताना तुला या विश्वाच्या कुठल्याही अडचणीला सामना करता येणार आहे, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. हा फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. आणि विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश 5 जणांना शेअर कर. कारण तुझ्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होतं आणि नकळतच तू पुण्याचे भागीदार बनत असतोस बाळा, आणि माझे आशीर्वाद तू प्राप्त करतोस. बाळा, घाबरू नकोस. तू समर्थ होण्यासाठी मी तुला आशीर्वाद देत आहे. तू प्रत्येक कार्य आपल्या हातून करून घेण्यासाठी तत्पर हो. कारण जेव्हा तू तुझ्या कार्यावर लक्ष केंद्रित करशील, देवाकडे ज्या इच्छा मागत आहेस त्यासाठी कार्य करणे सुरू करशील, तेव्हा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल. तो एका चमत्काराच्या रूपात तुला प्राप्त होईल. माझे देवदूत तुझ्यासाठी एक भेट वस्तू जी मौल्यवान आहे तुझ्यासाठी, तुझ्या जीवनासाठी, ते भेटवस्तू तुला लवकरच आता मिळणार आहे. ज्यांना कोणाला ती भेटवस्तू हवी आहे त्यांनी होय स्वामी, मी ती भेटवस्तू स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका. देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. तो वर्षाव स्वीकारायला सज्ज व्हा, कारण आता तुमचा येणारा पुढील काळ तुमच्यासाठी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणार आहे आणि महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे. तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. तुम्हाला मनशांती आणि भरभरून अफाट प्रगती आणि तुमच्या सर्व इच्छा आता स्वामी पूर्ण करू इच्छिता. जो कोणी प्रिय भक्त असेल त्याने हा संदेश आपल्या प्रियजनांना आणि कमीत कमी 10 जणांना शेअर करावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.